नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात आलेलो आहोत. या ठिकाणी आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती 106वी जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी होत असताना या ठिकाणी अर्जुन भाले, रायपूर तालुका, जिल्हा परभणी यांनी काही अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे विचार, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मौलिक विचार या ठिकाणी त्यांनी पॉम्पलेट रूपी या ठिकाणी आपले पॉम्पलेट वाटून ते आपल्या विचाराचं मंथन करत आहेत आणि अण्णाभाऊ साठेंचे विचार ते पेरीत आहेत. आपल्यासोबत अर्जुन भाले आहेत. काय सांगतात माध्यमाशी, आपण त्यांच्याशी जाऊ. समाजाची उन्नती व्हावी माझा हाच उद्देश आहे. एक प्रकारचं दारिद्र्य दूर व्हावं आणि त्या मला हे कल्पना अण्णाभाऊचं साहित्य वाचल्या आपल्या रूपानं मी हे योगदान व्हावं, एकमेकांना परत भेटी सर्वांना एकत्र यावं, असा कार्यक्रम राबवावा हा माझा हेतू आहे. एकमेकांना सहकार्य व्हावं आणि परत पिढीवर व्हावं, एकमेकांना परत करायचं. झाला अडचण समस्या झाली एकमेकांना परत करावं हाच उद्देश आहे. म्हणजे तुम्हाला हे जे मौलिक विचाराचे जे पॉम्पलेट आपण वाटायचे म्हणजे कुठून कल्पना सुचली? अण्णाभाऊच्या साहित्यातून, बुद्धांच्या विचारातून, बुद्धांच्या माझ्याकडे कसं पॉम्पलेट केलेलं आहे तर योगदान व्हावं. आज जयंती आहे साहित्य निमित्तानं हा सर्वांचा संदेश पटो आहे. संदेश लावून आणि आपण हे पॉम्पलेट या ठिकाणी मौलिक विचाराचं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य सम्राट यांचं पॉम्पलेट आपल्याला मिळालं आणि अर्जुन भाले यांनी ह्या पॉम्पलेट वाटण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. काय वाटते म्हणजे साहेबांनी जे या वयामध्ये अण्णाभाऊ साठेचे साहित्याचे विचार त्यांनी घेतले आणि त्यांच्यातून ते जे काय ते मार्गदर्शन आहे त्या पॉम्पलेटमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य दाखवले. त्यांनी हे कार्य हे समाजापर्यंत पोहोचावा आणि त्यांचं म्हणणं आहे की हे समाजाने याच्यामध्ये भाग घेऊन पूर्ण समाजामध्ये एकनिष्ठ राहावं आणि याची उन्नती व्हावं, समाजाची उन्नती व्हावं आणि इथून समाजाने एकत्र येऊन या पॉम्पलेटद्वारे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि त्यांचे विचार यांनी आपल्या जयंतीच्या निमित्ताने सर्व समाज बांधवांना त्यांनी पॉम्पलेटद्वारे वाटप केलेले आहे आणि याच्यामधून समाजानं त्यांचे विचार लक्षात घ्यावा एवढे बोलतो. सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मौलिक विचार मानवाला त्यांचा बाह्य जीवनाचा दुःख, दारिद्र्य, पिळवणूक परिस्थितीतून वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणे, त्याला कमीपणा आणणाऱ्या वास्तव्य जगाच्या बंधनातून मुक्त करणे आणि तू गुलाम नाहीस, तू वास्तव्य जगाचा धनी आहेस, तू जीवनाचा स्वतंत्र निर्माता आहेस असं साक्षात्कार करून देणे हे वाङ्मयाचे शिक्षणाचे खरे वैशिष्ट्य आहे. या अर्थाने वाङ्मय शिक्षण सदैव क्रांतिकारी असते. साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी हे लेखन केले. परभणी न्यूज, कॅमेरामॅन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.